संतप्त जमावाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड, परभणीत जमावबंदी लागू, पुतळा परिसरात लाठीचार्ज। भाजपाकडून राज्यात मिशन लोटस राबवलं जाण्याची चर्चा, मवियातील काही नाराज भाजपाच्या संपर्कात, भाजपामधील वरिष्ठ सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत खाते वाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता, शिंदेंसह अजित पवारही बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता। शिंदे गटात इच्छुकांसाठी अडीच वर्षाचा फॉर्म्युला, इच्छुक आणि नाराज शिवसैनिकांसाठी एकनाथ शिंदेंचा तोडगा। रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापणार, रिफायनरी प्रकल्पाच्या बैठकीवरून महायुतीमध्येच मतभेद। कोल्हापुरात भाजपा आमदारांना शिवसैनिकांनी अडवलं, मराठी भाषकांच्या मेळाव्याला शिवसैनिकांना आडकाठी केल्यानं संताप। बीड जिल्हा पुन्हा हादरला, परळीत 2 कोटीच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचं अपहरण। संतोष देशमुख हत्येप्रकरणी पीएसआय निलंबित, पीएसआय राजेश पाटील निलंबित, सरपंच देशमुख यांचं अपहरण करून केली होती हत्या। सोन्याच्या दरात 2,000ची वाढ, जीएसटीसह सोन्याचे भाव 80,500 प्रति तोळा। जागतिक पातळीवरील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोनं वधारलं।